आणि याच प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। घरात घुसलेली अज्ञात व्यक्ती मध्यरात्री 2 वाजता तैमूर अली खानच्या खोलीत शिरलेली होती। त्यांची हाऊसकीपर लिमा हिला या व्यक्तीनं तिला पकडलं, त्यामुळे तिने आरडाओरडा केला। जेव्हा सैफ तिथे पोहोचला तेव्हा त्या व्यक्तीनं त्याच्यावर हल्ला केला अशी ही माहिती समोर येते। तैमूर अली खान हा सैफ अली खान याचा मुलगा आणि त्याच्या खोलीत ही व्यक्ती शिरली आणि त्यामुळे आरडाओरड झाल्यानं सैफ अली खान त्या ठिकाणी आला आणि त्याच्यावर हा हल्ला झाला। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, या प्रकरणातली आता ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। गौरी, आपण जर पाहिलं तर हा अज्ञात व्यक्ती जो आहे तो रात्री 2 वाजेच्या सुमारास तैमूर अली खान याच्या सैफ अली खान याच्या मुलाच्या रूममध्ये शिरला आणि या रूममध्ये त्यांनी लिमा नावाची जी हाऊसकीपर होती, जी या इथे काम करते, ही कर्मचारी जी आहे या सैफ अली खानच्या घरात काम करते, तिच्याशी बाचाबाची झाली। तिला पकडलं, तिने आरडाओरडा केला आणि त्या आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान त्या ठिकाणी पोहोचला आणि या सगळ्यात बाचाबाची झाली। त्याला पकडायला गेले त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले आणि त्या ठिकाणाहून पळ काढला। 6 वार केले होते, त्यातल्या एक वार जो आहे तो पाठीवर आणि मणक्यावर, हे 2 वार जे आहेत ते सगळ्यात गंभीर आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात लागलेले आहेत। बाकी इतर वार जे आहेत ते छोट्या मोठ्या प्रमाणात लागलेले। मात्र तो तैमूरच्या खोलीत का गेला होता, आता असा प्रश्न उपस्थित होतोय। त्याचबरोबर तो चोरी करायच्या दृष्टीने आला होता का, नेमका त्याचा हेतू काय होता, हे या सगळ्याचा आता पोलीस तपास करतात। थोड्या वेळापूर्वी इथून गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दया नाईक हे सुद्धा यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला, सगळी चौकशी केली। फॉरेन्सिकची टीम आतमध्ये होती, त्यांनी सुद्धा काही गोष्टींचा अभ्यास केला, काही गोष्टींचा तपास केला की तो नेमका कोणत्या रस्त्याने आला असेल, तो कसा आला असेल, त्याची उंची किती किंवा काय, तो इमारतीवर कसा चढला, तो कुठून चढला असेल, तो लिफ्टने गेला का पायपाद्वारे गेला, या सगळ्याचा अभ्यास आता पोलीस करतायत। आणि तो 12व्या मजल्यावर पोहोचला तरी कसा, या सगळ्याचा आता अभ्यास हा पोलिसांमार्फत केला जातो। फॉरेन्सिकची टीम जी आहे ती या सगळ्याचा अभ्यास करते आणि दया नाईक हे या सैफ अली खानच्या घरातून निघालेत, ते आता पुढच्या दिशेने रवाना झाले। त्यामुळे या सगळ्या तपासात आता त्यांच्या हाती काय लागले, सीसीटीव्ही तपासला। सीसीटीव्हीच्या तपासात आधीचे 2 तास जे होते त्या 2 तासात त्यांना कोणीही व्यक्ती आत येताना दिसलेला नाहीये। त्यामुळे कदाचित हा त्या आधी फार आधी आला असावा किंवा त्यानंतर आला असावा अशी शक्यता आहे। त्यामुळे नेमका हा व्यक्ती कोण आहे, हा याच ठिकाणचा आहे का किंवा हा बाहेरचा आहे, नेमका हा अज्ञात व्यक्ती कोण आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती आता पोलिसांकडून घेतली जाते। आणि हा तैमूरच्या खोलीत नेमका गेला तरी का होता, या सगळ्या संदर्भातला सुद्धा तपास सध्या पोलिसांमार्फत केला जातोय। कारण की ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस सैफ अली खानचं पूर्ण कुटुंब हे घरामध्ये होतं। करीना कपूर असेल, त्यांची 2 मुलं असतील, त्याचबरोबर सैफ अली खान असतील, त्यांचे कर्मचारी असतील, हे सर्व या घरामध्ये उपस्थित होते। घटना झाली ज्यावेळेस या कर्मचारी महिलेने, लीना नावाच्या कर्मचारी महिलेने आरडाओरडा केला, त्यावेळेस सैफ अली खान आणि इतर कर्मचारी या ठिकाणी धावून आले आणि त्यावेळेस सैफ अली खान आणि तो जो अज्ञात व्यक्ती होता, चोर होता, त्याला पकडायला गेला असताना या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सैफ अली खानवर घरात घुसून झालेल्या हल्ल्यानंतर वांद्र्यात नेमकं चाललंय काय असा सवाल आता उपस्थित होतोय। गेल्या वर्षी 14 एप्रिलला लॉरेन्स गँगशी संबंधित असलेल्या गुंडांनी वांद्र्यातील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार केला। 12 ऑक्टोबरला वांद्र्यातील माजी आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची देखील वांद्र्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली। या सर्व घटनांवरून मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे वांद्र्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता खरं तर उपस्थित केला जातोय। आपण ही 3 घटना ज्या वांद्र्यामध्ये घडल्यात त्या पाहतोय। सलमान खान याच्या घरावर फायरिंग झालेली होती, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टीमकडून ही फायरिंग झालेली होती, सोबतच बाबा सिद्दीकी यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती। तर आताची ही ताजी घटना, सैफ अली खान याच्यावर हा चाकू हल्ला झाला। तर ज्या ठिकाणी सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत लवती रुग्णालयामध्ये, त्या ठिकाणाहून आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली, डॉक्टरांकडून काही माहिती नवीन मिळते का?
सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्री लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। रात्रीपासूनच त्याच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र अद्यापही डॉक्टरांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। 2 शस्त्रक्रिया आहेत, त्या शस्त्रक्रिया सुरू असल्याची माहिती सध्या मिळत आहे, मात्र इतर जी माहिती आहे ती समोर आलेली नाही। विशेष म्हणजे मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करल्यानंतर लगेच ताबडतोब उपचार सुरू झालेत आणि हे उपचार असेच सुरू आहेत। आणि सैफ अली खानला भेटण्यासाठी डायरेक्टर सिद्धार्थ आनंद हा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला आहे। सैफ अली खानची सिद्धार्थ आनंदने भेट देखील घेतलेली आहे, मात्र ज्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत त्यामध्ये एक शस्त्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती मिळते, दुसरी शस्त्रक्रिया ही सुरू असल्याची माहिती मिळाली होती, मात्र अद्याप तरी डॉक्टरांकडून इतर कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती ही सांगण्यात आलेली नाहीये। रिद्धी, सैफ अली खानवर सध्या उपचार सुरू आहेत आणि प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती सध्या मिळत आहे। हो, नक्की शिल्पा, सैफ अली खानच्या कुटुंबियातील काही व्यक्ती, कोणी व्यक्ती त्या ठिकाणी आलेली आहेत का? त्यांच्याकडून काही या घटनेसंदर्भात माहिती मिळाली का? रिद्धी, जेव्हा हॉस्पिटलमध्ये सैफ अली खानला दाखल करण्यात आलं त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील इतर व्यक्ती होत्या, मात्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर ते सर्व व्यक्ती ह्या घरी पोहोचल्या, त्यानंतर अद्याप इथे कोणीही आलेलं नाही। सैफ अली खान हा एकटाच आहे हॉस्पिटलमध्ये असली डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली आहे। तसेच सैफ अली खानची जी PR आहे त्यांच्याकडून देखील ही माहिती देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हा व्यक्ती रात्रीच्या सुमारास आला आणि आतमध्ये घुसल्याची जो समज मिळाला इतर लोकांना, त्यानुसार जो हल्ला झाला, आरडाओरडा झाल्यानंतर हा हल्ला झाला असल्याची PR कडून माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ताबडतोब सैफ अली खानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यानुसार हे उपचार सुरू आहेत, सध्या हे उपचार सुरू आहेत, प्रकृती ही स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। रिद्धी, हो, नक्की शिल्पा।